शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा जर कर्जमाफीची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा एक सुखकर अशी बातमी आलेली आहे। आता किती लाख रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे आणि बळीराजासाठी ही सुखकर बातमी कोणती आणि कर्जमाफीला अखेर कुठून सुरुवात झालेली आहे आणि किती लाख रक्कम ही जमा झालेली आहे, आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला एक लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आताचा आपला जो विषय आहे तो म्हणजे कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांसाठी, म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी सुखकर बातमी आलेली आहे आणि किती शेतकरी यामध्ये आता समावेश करण्यात आलेला आहे ही संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊया। तर शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी जर आपण बघितलं तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर सुद्धा केलेली आहे। या योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ करताना राज्यातील 7 जिल्ह्यातील कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थी प्रतिनिधी यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजे 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे। तर आपण असे जर माहिती जर बघितली आपण तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलेले आहे। तर लाभ देण्याचा ऐतिहासिक निर्णय हा कसा झाला आपण ते बघूया। पाटील पुढे म्हणतात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी व दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रातिनिधिक स्वरूपाची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। राज्य सरकारने शेतकरी कुटुंबांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याचा ऐतिहासिक निर्णय हा घेतलेला आहे। या योजनेसाठी सरकारने भरीव आर्थिक अशी मदत सुद्धा म्हणजे तरतूद केलेली असून ही प्रक्रिया पारदर्शक, सुलभ आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आली आहे असे सुद्धा सहकार मंत्री यांनी सांगितलेले आहे। 2 जून 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जर आपण बघितलं तर या योजनेस मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे। 15 जुलै 2026च्या शासन निर्णयानुसार योजनेच्या निकषामध्ये अंशतः बदल करून म्हणजे सुधारणा करण्यात आलेली आहे होती। केव्हा? 15 जुलै 2026 मध्ये। कर्ज खात्याची माहिती आता पोर्टलवर ही कुठे बघायची आपण समजून घेऊया। योजनेतील कर्जमुक्ती व एक वेळ समझोता घटकाच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील 30 जिल्हा मध्यवर्ती बँकांसह सहकारी बँक, 12 राष्ट्रीयकृत बँक आणि इतर खासगी बँकांसह एकूण 53 बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याची माहिती महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर सुद्धा अपलोड केलेली आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकातील सर्व कर्ज खात्याची माहिती सहकार विभागाच्या लेखी परीक्षकाकडून तपासण्यात सुद्धा आलेली आहे। योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामध्ये आजी माजी असो किंवा लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, शासकीय व निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, शेतीबाह्य उत्पादनावर आयकर भरणाऱ्या व्यक्ती, तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, नागरी सहकारी बँका, सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, दूध संघ आणि बाजार समितीचे पदाधिकारी व कर्मचारी यांचा सुद्धा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे, म्हणजे ते अपात्रमध्ये करण्यात आलेला आहे। उपलब्ध माहितीच्या संगणकीय विश्लेषण करून पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केलेली आहे। पहिल्या टप्प्यात जर आपण बघितलं तर 7 जिल्ह्यातील 532 पात्र लाभार्थी प्रतिनिधींची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बरं, याच्यासाठी ऑर्गिस्टेक नोंदणी करणे आवश्यक आहे किंवा नाही ते आता आपण समजून घेऊया। राज्यातील सुमारे 32,000 आपले सरकार सेवा केंद्रामार्फत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे ऑर्गिस्टेकची, बरं का। मात्र त्यापूर्वी शेतकऱ्यांनी ऑर्गिस्टॅकवर नोंदणी करणे आवश्यक आहे, म्हणजे त्यापूर्वी तुम्हाला ऑर्गिस्टॅकवर नोंदणी करणे सुद्धा आवश्यक आहे। राज्यातील सर्व मध्यवर्ती सहकारी बँकातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी 31 जुलै 2026 पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन असून त्यानंतर व्यापारी बँकांचे पात्र लाभार्थी लाभ हस्तांतरणाची कार्यवाही सुद्धा सुरू होणार आहे। शेतकरी कर्जमुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता आणि नियोजनबद्धता पद्धतीचा वापर केल्याबाबत तुमचे मत काय? तुम्हाला काय वाटतं की आता ही पारदर्शक जी पद्धती आहे ती तुम्हाला योग्य वाटते का नाही वाटत? आणि सर्व शेतकऱ्यांची जी यादी आहे ती 31 जुलैच्या पूर्वीच ह्या प्रसिद्ध होणार असून त्या शेतकऱ्यांना ती कर्जमाफी मिळणार आहे। ही होती संपूर्ण माहिती आवडल्यास चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।